मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हे लवकरच आता चालू होणार आहे. त्या संदर्भात आपल्याला काय कागदपत्र लागणार आहे हे आपण बघूया. सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे. योजनेसाठी सर्वप्रथम आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यासाठी लागणार आहे लाभार्थ्यांचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला हे आपल्याला लागणार आहे. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जे की 2.5 लाखापर्यंत असणे अनिवार्य दाखवलेले आहे. त्यामुळे आधी आपण उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत आणि लक्षात ठेवा की ते बँक खाते तुमच्या आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे. म्हणजे DBT थ्रू तुमचे पैसे त्या बँक खात्यात येतील. त्यानंतरच पासपोर्ट आकाराचे तुम्हाला 2 फोटो ठेवायचे आहेत जवळ आणि रेशन कार्डमध्ये तुमचे नाव हे असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला तो लाभ मिळेल. सदर योजने आणि आणखी एक हमीपत्र करून द्यायचं आहे त्यांना की ज्या योजनेसाठी ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटींचे एक हमीपत्र सादर करायचे आहे, ज्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा जो व्यतिरिक्त लाभ घेत नाही ते आपल्याला त्यामध्ये बहुतेक असणार आहे. ते हमीपत्र आम्ही लवकरच आमच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करू जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती होईल. तर सदर हे योजना चालू होणार आहे. तर हे जेवढे काही डॉक्युमेंट्स तिथे दाखवलेले आहेत ते तुम्ही त्वरित तयार करून ठेवा जेणेकरून तुम्हाला वेळेवर धावपळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. धन्यवाद.